आता बातमी आहे अभिमानाची। जगात सर्वात स्वस्त आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेल्या भारताच्या मंगळयान मोहिमेला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत। 2013 साली पृथ्वीवरून मंगळाकडे झेपावलेलं यान आजही यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत कार्यरत आहे। याच पार्श्वभूमीवर भारताची ही मंगळयान मोहीम नेमकी कशी होती हे दाखवणारा हा रिपोर्ट बघूयात। मंगळयान मोहिमेची यशस्वी 5 वर्ष। जगातील सर्वात स्वस्त मंगळयान मोहीम। कशी होती भारताची मंगळयान मोहीम? दिनांक 5 नोव्हेंबर वर्ष 2013। हा दिवस भारताच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवणारा असा आहे, कारण याच दिवशी भारतातून मंगळाच्या दिशेने मंगळयान झेपावलं आणि 10 महिन्यांचा प्रवास करून 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरावलं। गेल्या 5 वर्षांपासून भारतानं मंगळावर पाठवलेलं मंगळयान आजही यशस्वीपणे मंगळाच्या कक्षेत फिरत आहे। आजही मंगळयान मंगळावरच्या बारीक सारीक घटनांची माहिती पृथ्वीवर पाठवतं। विशेष म्हणजे जगातील अनेक देशांनी अनेकदा मंगळावर यान पाठवलं। यातील अनेक देशांना यश आलं नाही, तर काही देशांना अपयश आलं। मात्र भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोची मंगळयान मोहीम पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाली। भारताची मंगळयान मोहीम कशी होती यावर एक नजर टाकूयात। 5 नोव्हेंबर 2013 रोजी भारताचं मंगळयान मंगळाच्या दिशेने झेपावलं। 10 महिन्यांच्या प्रवासानंतर मंगळयानानं मंगळाच्या कक्षेत यशस्वीपणे स्थिरावून प्रवासाला सुरुवात केली। 66 कोटी किलोमीटरचा प्रवास करून मंगळयान मंगळावर दाखल झालं। या यानाचा आकार छोटा आहे। मंगळयान मिशनसाठी सुमारे 450 कोटी रुपयांचा खर्च आला, म्हणजे 4 रुपये प्रति किलोमीटर इतका अत्यल्प खर्च। 1350 किलोग्रॅम वजनाचं हे मंगळयान आहे। मंगळावर पृथ्वीसारखं पाणी आणि जीवन आहे का यासाठी मंगळयान मोहीम हाती घेण्यात आली होती। मंगळावर पाणी, मिथेन गॅस आणि ऑर्गॅनिक मॉलिक्यूल असल्याची माहिती आहे आणि याचा शोध मंगळयान मोहिमेच्या माध्यमातून घेण्यात येतोय। आता भारत मंगळयान 2 ची तयारी करताय। मंगळयान 1 मोहिमेप्रमाणे भारताची ही मोहीम सुद्धा यशस्वी होईल यात काहीच शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।